जय हिंद. मी प्रफुल्ल शिरसाट. आपल्या विकसित गाव सावखेडा या गावाच्या 15वी ताळेबंद वस्तीमध्ये एक गटारीचं बांधकाम करण्यात आलं होतं. ते गटारी RCC असून एस्टिमेटेड अंदाजित RCC बांधकाम असून ते फक्त PCC करण्यात आलं होतं. त्या बांधकामात एस्टिमेट आणि मेजरमेंटनुसार बांधकाम न झाल्यामुळे ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम करण्यात आलं होतं. त्यामुळे मी त्या संबंधित तक्रार पंचायत समितीकडे केली होती. त्या अनुषंगाने संबंधित अधिकारी मला काल 1 ऑक्टोबर 2025 रोजी भेटायला आले होते. संबंधित अधिकारी भेटायला येत असताना शासकीय अधिकारी असून ते स्वतः शासनाचे पालन न करता एकाही अधिकाऱ्याने आयकाड घातलेलं नव्हतं. म्हणून मला प्रत्यक्षात त्यांना नावं विचारून त्यांचा परिचय घेण्यात आला. त्यानंतर त्या निमित्ताने त्यांना मी माझ्याकडे असलेले व्हिडिओग्राफी दाखवले, बांधकामाचे सर्व पाठपुरावे दिले आणि त्या संबंधित आमचं बोलणं झालं. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग मी केली. यशस कठाळे. आपण ग्रामसेवक. आपण सर मी बोरसे. आपलं अभियंत्री. ओके सर आपण नाही का सर याचं तुम्ही एस्टिमेट नाही आणलं? एस्टिमेट ग्रामपंचायतीला होतं. तुम्ही मेजरमेंट कुठल्या हिशोबावर मेजरमेंट करत नाही आपण. आम्ही प्राथमिक चौकशीला आलो. सदर कामाची राज्य गुणवत्ता तज्ञ जे काही आपल्या जिल्हा परिषदला पॅनलला अधिकारी बरोबर त्यांच्या मार्फत याची चौकशी केली जाईल. बरोबर. चौकशी अंती जे चौकशीचा रिपोर्ट देतील बरोबर त्यानुसार त्यांच्या उत्तर दिलं जाईल. मी तुम्हाला फोटोग्राफी दाखवली त्यानुसार तुम्हाला प्रथम चौकशी काय वाटतं? प्रथम चौकशी ही नाही मी तुम्हाला सर तुम्ही फोटो दिले ना, ज्या दिवशी संबंधित जे व्यक्ती चौकशी करतील बरोबर त्यांच्या समक्ष तुमचे पुरावे द्यायचे. बरोबर. हे त्यांचे पुरावे देतील. बरोबर. आपण 4 ठिकाणी संबंधित स्पॉट चेक करून घेऊ. बरोबर. आणि स्पॉट अंती यांनी वेळोवेळी जे टेस्ट रिपोर्ट घेतले ते बी आपण चेक करून घेऊ. बरोबर. त्याच्यामध्ये जे निघेल ते समोर सगळ्यांच्या समक्ष पारदर्शक चौकशी होईल. काही अडचण नाही. म्हणजे आता विदाऊट फक्त आता आम्ही याच्यासाठी आलो. तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन अर्ज केला ना, बरोबर. तर आम्ही खरं विषय होता तुमचा ग्रामपंचायतीला कोणता निधी तो नाही तो येतच आहे सर. किती लाखाचं काम आहे सर? हे 3 लाखाचं काम आहे. 3 लाखाचं. आणि हे एवढं मेजरमेंटने 3 लाखाचं आलंय. कामाची व्हॅल्युएशन अजून झालं नाहीये. व्हॅल्युएशन नाही झालं. ज्यावेळेस व्हॅल्युएशन जेव्हा होईल त्यामध्ये व्हॅल्युएशन म्हणजे जी रक्कम येईल ते रक्कमेनुसार कामाचं मेजरमेंटनुसारच रक्कम ठरेल ना. बरोबर. त्याच्यानुसार याच्याने थोडी ठरेल. कामाचं प्रत्यक्ष मोजमाप होईल. मोजमाप सगळ्यांच्या समक्ष होईल. जे मोजमाप होईल त्यानुसार व्हॅल्युएशन होईल. आता फक्त हे 10 मेजरमेंट इकडे 10 राहतील. इथं 10 आणि त्यांचे म्हणणं असं आहे की आम्ही गटात तिथून स्टार्ट केलेली आहे. इथं फक्त 10 व्हॅल्युएशन होईल. त्याची डेप्थ आणि विथ एस्टिमेट सरांकडे मी संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याकडे त्याचा अर्ज केला आहे. त्यांनी मला उडवडीचे उत्तर देऊन माझं बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जर एखाद्या तुम्ही अर्ज केल्यानंतर 30 दिवसाच्या अर्ज तुम्हाला माहिती दिली नाही तर तुम्हाला अपील करण्याचा अपील यांच्या जनमाहिती अधिकारी ग्रामपंचायतीला अर्ज दिल्यानंतर त्यांनी माहिती न दिली त्यानंतर तुम्हाला बीडीओकडे प्रथम अपील तुम्हाला करता येते. अपील त्यांच्या समक्ष तुम्हाला अपील दरम्यान ते समोर अपेक्षित राहील. तुम्हाला वेळ दिली जाईल. त्यांच्या समक्ष त्यांनी माहिती नाही दिली तर त्यांनी जे काही योग्य कारवाई करायची ती कारवाई करतील ते. ठीक आहे सर. सर तर आपण आलात खूप धन्यवाद आहे आपलं. तुम्ही वेळ काढून आलात आणि आमची चौकशी माझी तक्रारीचं दखल आमच्याकडे आजच प्राप्त झाला. तो अर्ज खूप आधीच आहे. तुमच्याकडे आज आला असेल कारण ते टुवड होतं. आमच्याकडे आज आला. तुमच्याकडे आज आला असेल. तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल आभारी आहे सर. पण आता याचं जसं एस्टिमेटनुसार आहे त्यानुसार याची मेजरमेंट करून तुम्ही मला याच्यावर निर्णय देणार अशी मी अपेक्षा करतो सर आपल्याकडून. ते अंदाज येतो त्या कामाचा. एस्टिमेट एस्टिमेट अंदाज असतो तो. मेजरमेंट तीच असते सर. आपल्याला काम कसं करायचं त्याचा अंदाज येतो. एस्टिमेटला मराठीमध्ये अंदाजपत्रक म्हणतात. एस्टिमेट म्हणजे कोटेशन एक प्रकारचं प्रत्यक्षात झालेल्या कामाचं व्हॅल्युएशन मध्ये एक्झॅक्ट मेजरमेंट राहील. कुठलाही काम करताना आपण त्याची पहिले आधी डिझाईन करतो. डिझाईन नुसार इथं काम होतं. सर कमी झाला सर काय जास्त सर मी पण इंजिनियर आहे. बरोबर. मला पण थोडंफार माहिती आहे. ते एस्टिमेट
आपण डिझाईन आधी बनवतो, कारण त्या डिझाईननुसार तिथं काम झालं पाहिजे. त्या डिझाईनने इस्टिमेट निघतं. बरोबर. इंजिनियर आधी त्याला डिझाईन करतं की ह्या पद्धतीने असं झालं पाहिजे. त्याच्या डिझाईनवर ते इस्टिमेट अंदाजी व्हॅल्युएशन निघतं. बरोबर. पण आता ज्या इस्टिमेट ज्यानुसार त्यांनी मेजरमेंट किती फुटाची दे, किती डेप्थ आहे, किती विथ आहे, किती त्यानुसार क्वालिटी कंट्रोल आणि मटेरियल किती M20 वापरलंय का, काय वापरलंय तुमचं, हे M10 आहे का, ही तर RCC नाही का, फक्त PCC काय RCC M10 कॉन्क्रीट आहे. RCC तुम्ही याचे ट्यूब आपलं टेस्टिंग करून घ्या मटेरियलचं. RCC नाही, ते वरती भरलेलं पण RCC. साईड वॉल जी आहे ती M20 ची आहे. RCC. सर तुम्ही जर चेकिंग आला तर इस्टिमेट आणणं तुमचं गरजेचं काम आहे सर. नाही 2 मिनिटं. बरोबर. आम्ही तुमचा 2 अर्ज होते. बरोबर. आमची नाही 2 मिनिटं थांबाव, असं काही नाही उत्तर द्यायचं. दुसरा 15 मागासवर्गीयचा जो विषय, त्याला काही कोणती क्वालिटी कंट्रोल वाली लागणार नाहीये. तो तुमच्याशी डिस्कस करायचा आहे. तो एक मेन विषया संदर्भात आम्ही इथं आलो. आणि राहिला प्रश्न तुमचा तांत्रिक विषयासाठी न्यूट्रल जी काही एजन्सी असेल क्वालिटी कंट्रोल, त्यांच्याकडनं आम्ही करणार. थर्ड पार्टी. आता यांच्या हा जो विषय अर्ज वगैरे दिलेला पहिले अर्ज दिलाय, नंतर RTI मध्ये माहिती मागवली का हा अर्जावर काय दखल घेण्यात आली. खर्चाना साहेब घरपट्टी एवढी नव्हती ना, कारण सर 2022 पासून मी सांगतो सर. नाही सर, आंबेडकर वैयक्तिक दिलेत मला नाही दिले सर. मला नाही दिलेत. पहिलं लक्षात ठेवा सर. 2022 ते 2025 आला, किती 4 वर्ष झाले. 2022 वर्षामध्ये प्रत्येक वर्षामध्ये किती जमा कर किती जमा होत असेल एका गावाचा अंदाजे आपण समजू शकतो. बरोबर. त्याच्यामधून 15% जर मागासवर्गीय खर्च करण्यात म्हटलं तर त्यांनी आम्हाला हिशोब देऊन द्यावं की 2022 ते 2025 पर्यंत मागासवर्गीय निधीमधून 15% निधीमधून किती खर्च करण्यात आला या वस्तीवरती. जर त्यांनी आम्हाला व्यवस्थित देऊन दिलं, आपण कायदेशीर आपण माहिती देऊन टाकायची. सर माहितीवर मला उडवाउडीची गोष्ट देण्यात आली. जे मागासवर्गीयला मी पण असं नाही, तोंडी नाही मागत, मी पण तुम्हाला लेखी सूट देतोय. तुमच्या मासिक मीटिंग मध्ये किंवा ग्रामसभेमध्ये त्या 15%साठी कोणत्या गोष्टी कोणत्या सर आम्ही ना सर तो खर्च घ्या. त्याच्यात जर शिष्यवृत्ती असेल किंवा मागासवर्गीय तसं तुम्ही आपल्या शासन निर्णयानुसार मागणी केली त्यांच्याकडे. मी शासन निर्णय नमूद करून दिला. शिष्यवृत्ती द्यायची असेल ना तर त्याचे बी काही निकष आहेत. तसं तुम्हाला नाही कल्पना असेल तर मार्गदर्शन वरिष्ठांकडून घ्या ना. मार्गदर्शन घ्या, वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या, तुमची बाजू क्लिअर करून घ्या ना आणि बॉडी पुढे मांडा. बरोबर. या संदर्भात वरिष्ठांचं असं मार्गदर्शन. अहो सर, मी ग्रामसभेमध्ये त्यांना म्हटलंय काही गोष्टी तरी कलम 29 चालू करून द्या. कायदे आहेत ना तुमच्याकडे पावर आहे, तुमच्याकडे सर्व गोष्टी, पण तुम्ही उपयोग का नाही करत. पिक्चर मध्ये भाऊसाहेब काय होतंय, रोज तुमच्यावर आम्ही या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्हाला साहेबांनी BDO साहेबांचं अधिकारी ते तुम्हाला याच्या संदर्भात योग्य ती विहित नमुन्यामध्ये किंवा विहित नियमामध्ये सर माहिती अधिकारामध्ये अर्ज रद्द करण्याचा पोटकलम 8 आणि 9 नुसार रद्द करता येतो. संबंधित अधिकाराने मला 8 न करता तुम्ही वारंवार अर्ज करता म्हणून आम्ही तुमचा निकास करतो. हा कुठला माझा बदनामी करण्याचा प्रयत्न नाही का सर. आणि माहिती काही बघा जी आहे ती उपलब्ध माहिती आपल्याला द्यायची. आणि प्रत्येक वेळी मला प्रथम अपील का अर्ज करावा लागतो का जनमाहिती अधिकारी मला माहिती नाही देऊ शकत का. तुमच्यात एक 6 तारखेला एक आहे अपील पत्र मिळालं. मला नाही आलं पत्र. 6 तारखेला एक आहे. 6 तारखेला आहे का. एक अर्ज तुमचा. ठीक आहे. सर जर कायदेशीर मी तुमच्याकडे अर्ज देतो सर, मला उत्तर द्यायचं पाहिजे सर. आपल्याला त्या समाजात राहून आपल्याला नोकरी करायची, बरोबर आहे. आणि संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेले, लोकशाहीचं राज्य आहे. आलेल्या याला आपण न्याय दिला पाहिजे, यथाशक्ती न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो कसा आहे हो, आपलं विनाकारण म्हणजे काम खाजगी आणि दावा सरकारी, बरोबर आहे ना. आपण कशाला अडकायचं त्याच्यामध्ये. तुमच्याकडे सर्व कायदे नियम आहे, ग्रामपंचायत साहित्य संस्था आहे, कायद्यावर चालते. तुम्हाला अडचण आली समजत नसेल, वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या, ते मांडा की या